साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे गटनेते किसन जाधव व नगरसेवक नागेश गायकवाड व इच्छा भगवंतांची स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आयोजित केल्या गेलेल्या 15 दिवस चालू असलेल्या या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आज शहराध्यक्ष भारत जाधव व इतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पार पडला। अंतिम सामन्यात रायगड संघाने शिवनेरी संघाचा 2 गुणांनी पराभव करत रोख रक्कम व मानाचा मामाश्री चषक पटकाविला। अंतिम सामना राजीव गांधी इंडोर स्टेडियम जवळ अजिंक्यतारा स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर संपन्न झाला। मित्रांनो, राजकारणामध्ये कोण पुढे जातं? जो खेळामध्ये उत्कृष्ट खेळ खेळू शकतो। खेळ हा सदृढ मनाला सदृढ मन आणि सदृढ शरीर तयार करण्यासाठी खेळाची अत्यंत जीवनात गरज आहे। ज्याचं शरीर सदृढ आणि ज्याचं मन सदृढ होतं तो माणूस जीवनात यशस्वी वाटचाल करू शकतो। आणि ज्याला जीवनामध्ये यशस्वी वाटचाल करायची असेल, खेळ हा जीवनातला अविभाज्य भाग आहे। कुठलाही खेळ खेळा, पण खेळ खेळलं पाहिजे। ज्याला खेळ खेळता येत नाही, जीवनामध्ये कुठल्या ना कुठल्या खेळामध्ये पारंगत असण्याची आवश्यकता आहे। मी तुमच्या वयात असताना खो खोचा खेळत होतो आणि खो खो मधला मी चांगला खेळाडू होतो। त्याचा मला राजकारणात एवढा मोठा फायदा झाला, म्हणजे खोला खो देतं, एकमेकाला कसं आऊट करायचं। या ठिकाणी आम्हाला एक सोलापूरकरांना आम्ही राजकीय स्पर्धा नेहमी पाहत असतो। राजकारणात या व्यासपीठावर असलेले सर्वच राजकीय नेते मंडळींना राजकीय स्पर्धेचा अनुभव आहे, परंतु प्रत्यक्षात फील्डवर तुमचं ग्राउंडवरचं खेळ पाहण्याचा योग या स्पर्धेच्या निमित्तानं आम्हाला भरणे मामांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तुमचा खेळ पाहण्याचा योग आला। आणि निश्चितपणानं सोलापूर शहरामध्ये आपले जे उमंत खेळाडू आहेत त्या उमंत खेळाडूंना एक प्रेरणा द्यावं, एक त्यांना आमच्या माध्यमातून एक खारीचा वाटा उचलावं या हेतूनं मामांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या स्पर्धेचं आयोजन आनंद चव्हाण सरांच्या माध्यमातून आणि सन्माननीय सुदेश मालव सरांच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्याचं आयोजन केलं होतं। आणि या प्रसंगी प्रदेश सचिव संतोष पवार, प्रदेश संघटक सचिव शंकर पाटील, ज्येष्ठ नेते माजी महापौर मनोहर सपाटे, ज्येष्ठ नेते माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, युवक शहराध्यक्ष जुबेर बागवान, विद्यार्थी प्रदेश पदाधिकारी सुहास कदम, सत्यम स्पोर्ट्सचे सतीश भोसले, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष मिलिंद गोरे आदी मान्यवरांची एवढी उपस्थिती होती।